हॅलो एव्हरीवन, मी प्रतीक्षा. आज आपण बघणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची. इथं जिरे, मोहरी, हळद, ठेचलेला लसूण, हिंग, मिरची, कढीपत्ता, खूप सारी कोथिंबीर आणि मी मुगाची डाळ आणि तांदूळ वॉश करून घेतलेत. त्यानंतर मी टोपात टाकले तुपात मोहरी टाकायची. चांगली मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकायचे, लसूण टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, थोडंसं हिंग, हळद, मीठ हे सगळं टाकून एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते सगळं परतून घ्यायचं. ते सगळं एकदा परतलं की आपण जे मूग डाळ आणि तांदूळ ते वॉश करून घेतले ते त्यात मिक्स करायचं आणि एकदम जास्त पाणी टाकायचं. तांदळाच्या दुप्पट पाणी टाकलं तरीही चालेल आणि त्यावर वरती कोथिंबीर टाकून मस्त असं जास्त वेळ शिजून द्यायचं. कारण जेवढा जास्त वेळ खिचडी शिजेल तेवढी ती चविष्ट आणि रुचकर बनते. आणि मी आत्ता तुपात बनवली आहे. तुम्हाला तेलात बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता, पण तुपामुळे त्याची टेस्ट अजून एन्हान्स होते. त्यामुळे मी तुपाचा यूज केला आहे. आणि अजून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज किंवा अजून डेली रुटीन कसे व्लॉग बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा. ही हेल्दी पण आहे आणि म्हणजे आपला कधी पोटाचा त्रास वगैरे होत असेल तर ही पचनासाठी पण एकदम हलकी असते. त्यामुळं चांगली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि जेव्हा पण तुम्ही कधीही ट्राय कराल रेसिपी तेव्हा मला नक्की म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.